गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. मैदानात वाढलेले गवत आणि कचऱ्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून याच परिसरात साप आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच गरम पाणी, जनरेटर आणि भोजनाच्या गुणवत्तेबाबतही तक्रारी समोर आल्याने विद्यालयाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. नवेगाव बांध येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. विद्यालयाच्या खेळाच्या मैदानात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून कचऱ्यांचे साम्राज्यही पाहायला मिळत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच मैदानाच्या परिसरात साप आढळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांना गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने आंघोळ करावी लागत असल्याचीही तक्रार आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी जनरेटरची पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. यासोबतच विद्यालयातील भोजनाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देताना प्रशासनाकडून पुरेशी काळजी घेतली जात आहेत का याचा सवाल आता पालक विचारत आहेत. मैदानातील वाढलेले गवत, कचरा आणि सापांचा वावर हा केवळ स्वच्छतेचा विषय नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची थेट संबंधित गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विद्यालयाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची वस्तुस्थिती तपासावीत अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. विद्यालय परिसराची तातडीने स्वच्छता करणे, मैदानातील धोकादायक गवत आणि कचरा हटविणे, वीज पुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे आणि भोजनाची गुणवत्ता तपासणे या उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कोणतीही तडजोड होण्यापूर्वी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. मैडम, परिचय सांगा. सर, मेरा नाम मिसेस उषा प्रशांत धारगवे है. मैं जवाहर नवोदय विद्यालय नवेगांव बांध गोंदिया की प्राचार्य हूँ. मैं 1 साल से यहाँ पर कार्यरत हूँ. मैडम, अपना जो ग्राउंड है वहाँ पे बहुत सा कचरा जमा है. कचरा यानी ग्रास है सर, वहाँ ग्रास है. हाँ. और ग्रास के लिए मैंने 8 या 9 वर्कर लगाए हैं जो 4 दिनों से कार्य कर रहे हैं सर. अच्छा. दूसरी बात मैडम, कुछ दिन पहले यहाँ पे कुछ सांप निकलने की बात बता रहे पालक. मैं उस समय ट्रेनिंग पर थी सर. मेरे स्टाफ ने मुझे बताया कि सांप निकला है, उसके लिए मैंने केमिकल्स का छिड़काव किया है सर. अच्छा. और मैडम, दूसरी एक बात है, जो जैसे हम गेट से यहाँ तक आते हैं वहाँ पे बहुत सी जगह पर खड्डे पड़े हैं और वहाँ पे पानी जमा है, उसके बारे में क्या बोलेंगे? सर, इसके लिए मैंने मई और जून में हमारे जो अधिकारी हैं सर, माननीय पड़ोले साहब, उनको मैंने क्या बोलते ज्ञापन दिया है. साथ ही साथ मैंने हमारे बड़ोले साहब जी थे, उनको भी मैंने ज्ञापन दिया है और मैंने उनसे हम्बल रिक्वेस्ट भी किया है कि वो हमारा ये क्या बोलते कार्य कर देंगे. और सर ने मुझे आश्वासन भी दिया कि वे ये कार्य करेंगे. नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित या तक्रारींची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध होणार का याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष पाहणी करून ठोस कारवाई करणे गरजेचे आहे.